इंधन दरवाढीचा फटका मोठ्या प्रमाणावर सध्या बसताना पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा साठा जो आहे तो सध्या उपलब्ध नाहीये। त्यामुळे आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, यांना याचा कुठेतरी मोठा फटका जो आहे तो बसताना पाहायला मिळत आहे। मी सध्या जालना शहरातील एका पेट्रोल पंपावर असून या पेट्रोल पंपावरची स्थिती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणची जी मशीन आहेत ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहेत। या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध नाहीये, यामुळे हा पेट्रोल पंप पूर्ण बंद करण्यात आलेला आहे। पेट्रोल आणि डिझेल कधी येते हे आता काही दिवसातच येईल। मात्र या ठिकाणी येणारे जे प्रवासी आहेत, नागरिक आहेत, ते स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी येत आहे पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी। मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल त्यांना उपलब्ध मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी वर्ग, येणारा शहरात आणि शहरातले काही कर्मचारी वर्ग यांना याचा मोठा जो त्रास आहे तो सहन करावा लागत आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत। काय सांगाल दादा, कुठून आलात तुम्ही? मी रेवगावून आलोय। बर, काय पेट्रोल भेटतंय का? काय पेट्रोल भेटत नाही। चौथा पंप चेक केलाय मी, अजून पेट्रोल नाही भेटला। आता ते म्हणजे 500 पंप आतमध्ये जावे सिटी मध्ये, तिथे भेटत नाही। बर, काय विकायला आणलं होतं तुम्ही शहरामध्ये? कांदे आणले होते, टमाटे होते, कोथिंबीर, मेथी, पालक, भाजीपाला आणला होता विकायला। काय कांदे दर तर खूप कमी आहे, 9 रुपये 10 रुपये कांदा चालला। पेट्रोल जर खूप वाढले आणि ते बी मिळालं नाही राहिलं। आता संध्याकाळी जायचे 5 लोटी गाडी काम येते घरी, आता 10 किलोमीटर जायचं मला। भाजीपाले करायला तर कांदे पैसे पडले, आज विकले बी नाही ते कांदे, आणि विकणार ना पाहिजे। 10 रुपये किलो ते बी कोणी घ्याय नाही। 15चे 2 किलो मागायले कांदे, आणि इकडे पेट्रोल तर खूप महाग झालंय आणि ते बी भेटणार नाही। काय टंचाई बहुत झाली, पण तापमान बी खूप वाढले। नक्कीच पंतप्रधानाचं तुम्ही भाषण देखील ऐकलं असेल। पंतप्रधानांना असं सांगितलेलं आहे पेट्रोल आणि डिझेलची बचत करा, कमी वापर करा। तुम्ही काय म्हणाले यावर, काय मागणी आहे? बचत तर काय करा बाबा, आता सिटीतून जायला लागणार ना, खेड्यावर नाही तो आम्ही भाजीपाला जालन्यामध्ये, तर पेट्रोल तर लागणारच झालं। तर बचत कसं करा सांगा ना, लोटी जाणार अर्ध्या मात्र ते करा, तर जमणार नाही ना। जे लागणार ते लागणारच ना गाडीला। काय मागणी काय आहे आता शेवटी सरकारकडे? दर कमीच पाहिजे, जास्त वाढून काय आम्हाला तर पुरलं पाहिजे काही तरी शेतकऱ्याला बी। डिझेल लागत, पेट्रोल लागत, आता गाडीला तिकडून 10 किलोमीटर यायचं पेट्रोल लागणार झालं, तर पेट्रोलचे दर कमीच पाहिजे, जास्त नाही। तर आता वाढले म्हणते दर डबल। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी अनेक पंपावर शेतकरी वर्ग फिरत आहे, नागरिक फिरत आहे। शहरातील जे कर्मचारी आहेत ते सुद्धा स्वतःच्या गाड्या घेऊन फिरत आहे। मात्र अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोलचा साठा उपलब्ध नसल्यामुळे यांची कुठेतरी या ठिकाणी याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवावे, कमी करावे, अशी देखील मागणी आता जालन्यात होत आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।